आओ बच्चों, तुम्हें दिखाएं कैसी सुंदर कठपुतली। देखो देखो। मैं हूँ सुंदर राजकुमारी। वाह क्या बात है। पधारो म्हारा देश। ओ जी हुक्मी चंद। जी सरकार। नमस्कार मित्रांनो, आपण कैवल्यपाद बघतोय. कैवल्यपाद बघताना महर्षी पतंजलींनी जी सूत्र याच्यामध्ये मांडलेली आहेत ती समजून घेण्यासाठी आपण काही रंजक उदाहरणांची जोड देखील त्यांना देतोय. त्याचबरोबर आपण हे देखील बघतोय की मागच्या सूत्राचा संबंध पुढच्या सूत्राशी आहे का. आतापर्यंत आपण 4 सूत्र समजून घेतले. चौथ्या सूत्रामध्ये आपण असं बघितलं की अस्मितेच्या निर्मितीमुळे वेगवेगळ्या चित्तांची निर्मिती कशी होते. ही वेगवेगळी चित्त निर्माण जेव्हा होतात तेव्हा त्याचा संबंध पुढे आहे का हे आपल्याला आजच्या सूत्रामधून बघायचं. चला हे 5वं सूत्र समजून घेऊया. प्रवृत्ती भेदे प्रयोजकम चित्तम एकम अनिशा. या सूत्रामधील एक एक शब्दांचा अर्थ आता आपण लक्षात घेऊया. प्रवृत्ती भेदे म्हणजे प्रवृत्ती ज्या आहेत त्यांच्यामध्ये भेद आहे का. कामाचं ठिकाण असेल, व्यापारांचं ठिकाण असेल, या सर्वांमध्ये भिन्नता, वेगळेपणा आहे. प्रयोजकम म्हणजेच काय तर प्रेरणा देणारा. प्रेरणा देणारा कोण असतो तर प्रेरक म्हणू शकतो आपण त्याला, मालक म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये आपण याला कंट्रोलर म्हणू शकतो, डायरेक्टर म्हणू शकतो. चित्तम, चित्तम म्हणजेच काय तर आपलं जे मन आहे, माइंड आहे ते म्हणजे चित्त. एकम, एकम म्हणजेच काय तर एक आहे. अनेशा, अनेशा म्हणजेच काय तर त्या अनेक अशा म्हणजेच निर्माण झालेल्या प्रत्येक जे वेगवेगळ्या प्रकारचं चित्त आहे त्या सर्वांचा. बघा या सूत्राचा जेव्हा आपण एकंदरीत अर्थ घेतो तो असा दिसून येतो की सूत्र क्रमांक 4 मध्ये जी वेगवेगळी चित्त निर्मिती झालेली आहे, वेगवेगळ्या प्रवृत्तींवरती कार्यपद्धती वेगवेगळी आहे, हे सर्व वेगळे असूनही त्या सर्वांचा नियंत्रण करता निर्माता हा एकच आहे. म्हणजेच या ठिकाणी मूळ चित्त हे फक्त एकच आहे. बघा मागच्या उदाहरणामध्ये आपण एक उदाहरण घेतलेलं होतं. एका कंपनीमध्ये भरपूर सारे कर्मचारी आहेत. भरपूर सारे कर्मचारी वेगवेगळ्या पीसींवरती काम करतात. त्या सर्व पीसींवरती काम करताना ते आपापला कम्प्युटर वापरतात. मात्र या सर्वांवरती काम कसं करावं ही गोष्ट सांगणारा नियंत्रक हा एकच आहे. तो एक व्यक्ती म्हणजेच कंपनीचा सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एकटाच एका ठिकाणी बसून सर्व कामांवरती नियंत्रण ठेवतो. त्यालाच आपण या सर्व कामांचा जबाबदार असं देखील म्हणतो. जसं चित्त एक मूळ चित्त म्हणून समोर येतो तसा कंपनीमध्ये हा सीईओ एक म्हणून समोर येतो. आपण पौराणिक काळातलं एक उदाहरण घेऊया. कृष्ण जेव्हा राधेबरोबर आपल्या रासलीला खेळायला जातो तेव्हा त्याला असं दिसतं की बाकीच्या गोपिका या तशाच बसतील, मी फक्त राधेसोबत. मग असं जेव्हा होईल तेव्हा बाकीच्या सर्व गोपिका ह्या उदास बसतील. म्हणून कृष्ण या ठिकाणी काय करतोय, कृष्ण आपली विविध रूप तयार करतोय आणि प्रत्येक रूपाला वेगवेगळ्या गोपिकांसोबत तो रासलीला करण्यासाठी प्रवृत्त करतोय. बघा कृष्ण एकच आहे, तो एकटा राधेसोबतच आहे, मात्र त्याची अनेक रूप ही इतर गोपिकांसोबत रासलीला करत आहे. पौराणिक काळांमधलं उदाहरण बघून झाल्यावरती आपण आता आत्ताचं उदाहरण घेऊया. आपण मेळ्यामध्ये जातो. या मेळ्यामध्ये आपण पपेट शो बघतो. हे पपेट्स एकमेकांशी वार्तालाप करत असतात आणि त्याच्यामधून समोरचे जे प्रेक्षक आहेत ते आनंद घेत असतात. आओ पधारो सा कूंग्यो रे. कूंग्यो रे, कूंग्यो रे. अठई छू. घणो फूतरो. आओ जी आओ, कठपुतली का खेल देखो. सेठ जी राम राम. राम राम भाई राम राम. कैसी लगी हमारी जोड़ी. धन्यवाद. मात्र या पपेट्सला चालवणारे जे हात असतात ते एकाच व्यक्तीचे असतात. पपेट जरी आपल्याला इथे वेगवेगळे दिसले, विविध प्रकारचे दिसले, विविध आकारांचे दिसले, विविध आवाजांचे दिसले, मात्र ते सर्व आवाज काढणारे, या पपेट्सला हलवणारे सर्व काम हा एकच व्यक्ती संपन्न करत असतो. तो या सर्वांना चालवणारा एकच चित्त, एकच मनाचा व्यक्ती म्हणून आपल्या समोर येतो. आज आपण कैवल्यपादातलं सूत्र नंबर 5 समजून घेतलं.
या सूत्रामध्ये दडलेला अर्थ समजून घेतला, त्याच्यामध्ये चित्तांचा कंट्रोलर नक्की कोण आहे हे समजून घेतलं. अजून आपल्याला पुढची सूत्र समजून घेणं बाकी आहे. ही सूत्र मी तयार केल्यावरती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मूल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्य पदातल्या सूत्र नंबर 6 सह. तोपर्यंत धन्यवाद.